तुळजाई समजा तुझ्या हातात आहे। रायबा भाऊजींनी संकटातनं बाहेर काढ, काहीतरी मार्ग दाखव तुळजाई, काहीतरी मार्ग दाखव। देवी, सखू तुम्हाला साथ घालतीये, तिला तुमच्या मदतीची गरज आहे देवी। अगं हे काय चाललंय आमच्या घरात? एक संकट सरत नाही तोपर्यंत दुसरं संकट दाराशी उभं आहे। आधी माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलं आणि आता रायबा भाऊजीसनी भीतीने घेरलंय। आमचं काय चुकलं आहे काय? तूच सांग आणि यातनं काय तर मार्ग काढ। सखू, धैर्य सोडू नकोस। या संकटातून नक्की मार्ग निघेल। तुळजाई कसला मार्ग? आणि भाऊजीसनी या भयातनं कसं सोडवायचं? काळजी करू नकोस। आज रात्री मी तुझ्या स्वप्नात येईल, तिथेच तुला पुढचा मार्ग दिसेल। तुला अनेक प्रश्नांची उत्तरही मिळतील। तुळजाई, आता तुझ्याशिवाय आमचं कोणी बी नाही बघ। जसं माझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातनं परत आणलंस, तसं आमच्या भाऊजीसने बी आण। आता तुझ्याशिवाय आमचं कोणी बी नाही बघ। घाबरू नकोस सखू, तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीयस, मग तुझा हात मी कधीही सोडणार नाही। तुझ्या विश्वासाचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे। तुळजाई, समजा तुझ्या हाती आहे बघ। हे सगळं काय घडतंय? भयाला स्वतःचं रूप नसतं पद्मा, ते माणसांच्या मनातील शंकांचं रूप धारण करतं। आणि भयाने मन जिंकलं की माणूस सारासार विचार करणं विसरून जातो। रायबाच्या बाबतीत देखील तेच घडतंय। परंतु देवी, हे कोणीतरी घडवून आणतंय ना? हो, याचा संबंध आदिशक्तींनी आमच्यावर सोपवलेल्या कार्याशी आहे। जी कोणती शक्ती आमच्या विरोधात योजना रचतीये, त्या शक्तीला चातुर्मास सुरू होऊ द्यायचा नाही, म्हणून तिने जनाबाईच्या कुटुंबावर संकट आणली। एका घरात विकाराने मूळ धरलं की ते संपूर्ण भूलोकात पसरायला वेळ लागत नाही। परंतु देवी, तुम्ही थेट त्या शक्तीचा शोध का घेत नाही? एकदा ती सापडली की हे सगळं थांबेलच ना? आमचे प्रयत्न सुरू आहेत पद्मा, परंतु तिने स्वतःला इतक्या चतुराईने लपवलंय की तिच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही। आणि आमच्या या मानवी रूपाच्या मर्यादा देखील आहेत। परंतु आता तिचा शोध घेण्यापेक्षा सखू आणि तिच्या कुटुंबाला आधार देणं अधिक महत्वाचं। त्यांचं रक्षण करताना ती शक्ती आमच्या समोर येईलच। त्या दिवशी तिने जे पेरलंय त्याची फळं तिलाच भोगावी लागतील। पण मग देवी, आज स्वप्नात तुम्ही सखूला नेमकं काय सांगणार? म्हणजे रायबाला वाचवायचा कोणता मार्ग सापडलाय का? मार्ग आहे पद्मा, एक मार्ग नक्की आहे। कोणता?